थेट जालन्यामध्ये जाऊयात। जालन्यामध्ये टायर जाळत सरकारचा निषेध करण्यात आलाय। ओबीसी संघटना आणि ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। सरकारने लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावं अशी अपेक्षा या सगळ्या ओबीसी संघटनांनी व्यक्त केली आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, ओबीसींच्या कोणत्याही हक्कांना आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी घेत लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले। 6 दिवस झालेले आहेत उपोषणाला, पण अजूनही तोडगा निघत नाहीये अशी खंत, अशी खदखद या सगळ्या आंदोलकांच्या मनात आहे। आंदोलकांची आहे। या ठिकाणी आंदोलक आक्रमक झालेत, मात्र आजूबाजूचे काही संयोजक असतील ओबीसी आरक्षण समितीतले कुठेतरी ह्या आंदोलकांना हात जोडून विनंती करत आहेत। हा रस्ता जो अडवण्यात आलेला आहे मगाच्या अर्धा तासापासून तो कुठेतरी मोकळा करण्याचा प्रयत्न संयोजन समितीचे लोक विनंती करताना दिसत आहेत। हात जोडून त्यांना विनंती करत आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे, त्याच्या दुप्पट या ठिकाणी आंदोलकांचा आहे आणि शेकडो वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत, कारण मोठा रहदारीचा रस्ता आहे। अवघा 5 मिनिट जरी या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली तर शेकडो वाहनांच्या या ठिकाणी रांगा लागत असतात। मात्र जवळपास अर्ध्या तासापासून हा रस्ता रोखून धरल्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात। दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचे जे कार्यकर्ते नेते आंदोलक आहेत हे या संपूर्ण आंदोलकांना विनवणी करत आहेत की त्यांनी हा रस्ता मोकळा करावा, पोलिसांना सहकार्य करावं। मुख्य रहदारीचा रस्ता आहे आणि या मागच्या या रोडवरच्या आंदोलनाची परिस्थिती हिंसक राहिलेली आहे। जवळपास 13 बसेस या रोडवरती जळलेल्या आहेत यापूर्वीच्या आंदोलनामध्ये। त्यामुळे याच रस्त्यावरती वाहनांचा मोठा राबता लक्षात घेतात आंदोलक या ठिकाणी आक्रमक होत असतात आणि वडीगोद्रीपासून खूपच जवळ हे अंतर असल्यामुळे कुठेतरी भावना या ठिकाणी जास्तीत जास्त प्रगट होत असतात। आणि आताची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी आंदोलकांना संयोजन समितीचे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।